आत्ता कुठे पोटामध्ये थंड वाटायला लागले. बाहेर बघा ना कसला उन्हाचा कडाका पडला. असल्या उन्हाच्या कडाक्यामध्ये काहीतरी थंडगार प्यायची इच्छा होते की नाही. मला सुद्धा आज ना एकदम थंड असा उसाचा रस प्यायची इच्छा झाली आहे, पण बाहेर खूप जास्त ऊन आहे आणि जायचा पण खूप कंटाळा आलाय. तर म्हटलं आता तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया आणि मला सुद्धा उसाचा रस प्यायला भेटेल. ते कसा, तर आज मी तुम्हाला बिना उसाचा रस कसा बनवायचा ना ते दाखवणार आहे. तर चला पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मग त्यासाठी काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये बरीचशी बर्फाची खडी टाकायची. त्यानंतर वरून थोडासा पुदिना टाकायचा आणि जितपत गोड आवडतं त्यानुसार गूळ टाकायचा. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा. मिक्सरचं झाकण लावून याला छान फिरवून घ्यायचं. आता हे मिक्सरमधून छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरमधून छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता तुमच्याकडे असेल तो ग्लास घ्यायचा. ग्लासामध्ये अगोदर थोडेसे बर्फाचे खडे टाकायचे. त्यानंतर तयार केलेला ज्यूस टाकायचा आणि वरून थोडंसं साधं पाणी टाकायचं. तयार आहे घरच्या घरी बिना उसाचा रस. एकदम सोप्या पद्धतीने बनवून दाखवलाय. नक्की करून पहा. आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आत्ता कुठे पोटामध्ये थंड वाटायला लागले.